लोकशाही हा शब्द आपण रोजच्या जगण्यात किती वेळा ऐकतो, नाही का? पण याचा खरा अर्थ काय आहे, याची मुळं कुठपर्यंत पोचली आहेत? चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच संकल्पनेचा पाया समजून घेऊया. एक विचार करा. जगात तर राजशाही होती, हुकुमशाही आहे, अशा अनेक शासन पद्धती अस्तित्वात आहेत. तरीही बहुतेक देशांनी लोकशाहीचाच मार्ग का निवडला असेल? नक्की असं काय खास आहे या पद्धतीत? याच प्रश्नाच्या मुळाशी आपण आज जाणार आहोत. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी लोकशाही एक आदर्श संकल्पना का मानली जाते हे समजून घेऊ. मग या शब्दाचा अर्थ, त्याची व्याख्या आणि तो आला कुठून हे पाहू. त्यानंतर लोकशाहीचे मुख्य प्रकार कोणते आहेत आणि अप्रत्यक्ष लोकशाहीचं स्वरूप कसं असतं यावर एक नजर टाकू. आणि हो, सगळ्यात शेवटी ही एक सतत बदलणारी संकल्पना कशी आहे हेही बघूया. तर आपला पहिला मुद्दा, लोकशाही एक आदर्श संकल्पना. आज जगातले बहुतेक देश लोकशाहीचा स्वीकार करतात आणि ही फक्त सरकार चालवण्याची एक पद्धत नाहीये, तर आजच्या काळात कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी आणि आधुनिकतेसाठी एक महत्त्वाचा मापदंड मानला जातो. बरं, मग आता या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाऊया. हा जो लोकशाही शब्द आहे तो आला कुठून आणि त्याचा नेमका अर्थ काय होतो? या शब्दाचं मूळ सापडतं थेट प्राचीन ग्रीसमध्ये. डेमोस म्हणजे सामान्य लोक आणि क्रॅटिया म्हणजे सत्ता किंवा शासन. म्हणजे शब्दशः अर्थ काय झाला? लोकांची सत्ता. किती सोपं आणि किती अर्थपूर्ण आहे, नाही का? या एकाच शब्दात सगळं सार दडलेलं आहे. आणि लोकशाही म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवते ती अब्राहम लिंकन यांची व्याख्या, लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य. ह्यातला प्रत्येक शब्द किती महत्वाचा आहे बघा. सरकार लोकांचं असलं पाहिजे, ते लोकांनीच चालवलं पाहिजे आणि तेही लोकांच्या कल्याणासाठी. खरं तर ह्याच 3 वाक्यांमध्ये लोकशाहीचा आत्मा आहे. हीच कल्पना पुढे रोमन विचारवंत सिसेरो यांनी मांडली. ते काय म्हणतात की लोकशाही म्हणजे अशी शासन व्यवस्था ज्यात प्रत्येकाचा वाटा असतो. म्हणजे कुणालाही असं वाटायला नको की आपण या प्रक्रियेच्या बाहेर आहोत. सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आणि प्राध्यापक सीली यांनी याच मुद्द्याला आणखी पुढे नेलं. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणं नाही, तर सरकारमध्ये सहभागी होण्याची समान संधी प्रत्येकाला मिळणं हे लोकशाहीचं खरं लक्षण आहे. किती मोठा विचार आहे हा. तर आपण अर्थ आणि व्याख्या बघितली, पण ही संकल्पना विकसित कशी झाली याचा प्रवास खूप रंजक आहे. याची सुरुवात झाली प्राचीन ग्रीसमधल्या छोट्या छोट्या नगर राज्यांमधून, जिथे लोक स्वतःच निर्णय घ्यायचे. मग मध्ययुगात प्रतिनिधी निवडण्याची कल्पना पुढे आली आणि आधुनिक काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा पाया घातला गेला. म्हणूनच तर इंग्लंडला लोकशाहीची जननी असंही म्हणतात. लोकांचं राज्य म्हणायला खूप सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात चालतं कसं याचे 2 मुख्य प्रकार पडतात. चला, ते आता समजून घेऊया. पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष लोकशाही. यात काय होतं तर सगळे नागरिक एकत्र येतात आणि थेट निर्णय घेतात. दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष लोकशाही. यात आपण स्वतः निर्णय घेत नाही, तर आपले प्रतिनिधी निवडतो आणि ते आपल्या वतीने शासन करतात. आपल्यापैकी बहुतेकांना हा दुसरा प्रकार जास्त परिचयाचा आहे. आता प्रश्न पडतो की पूर्वी प्रत्यक्ष लोकशाही कशी शक्य होती? तर त्याचं कारण म्हणजे प्राचीन ग्रीसमधली नगरराज्य खूप लहान होती, लोकसंख्या कमी होती आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना नागरिक मानलं जात नसे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारे लोक तसे कमीच होते. पण आजचं चित्र बघा. देशांची लोकसंख्या कोट्यावधींच्या घरात आहे. एवढ्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेणं शक्य आहे का? नाहीच. आणि म्हणूनच आज जगातल्या जवळजवळ सगळ्याच देशांमध्ये अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारली गेली आहे. ठीक आहे, तर आपण अप्रत्यक्ष लोकशाही स्वीकारली, पण मग तिची रचना कशी असते? म्हणजे ती चालते कशी? जगभरात याच्या 2 मुख्य पद्धती आपल्याला बघायला मिळतात. या 2 पद्धती म्हणजे संसदीय आणि अध्यक्षीय. संसदीय प्रणाली जी आपल्या भारतात आणि इंग्लंडमध्ये आहे, तिथे सरकार संसदेला जबाबदार असतं. म्हणजे संसदेचा विश्वास असेपर्यंतच सरकार टिकतं. याउलट अमेरिकेसारख्या अध्यक्षीय प्रणालीमध्ये अध्यक्ष आणि त्यांचं सरकार हे संसदेपासून स्वतंत्र असतं. त्यांचा कार्यकाळ निश्चित असतो. हाच या दोन्हींमधला सगळ्यात मूलभूत फरक आहे. आणि गंमत म्हणजे काही देशांनी या दोन्ही पद्धतींमधले चांगले गुण घेतले आहेत. फ्रान्स हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी एक मिश्र प्रणाली तयार केली. यावरून काय दिसतं तर लोकशाहीची तत्त्व किती लवचिक आहेत, ती गरजेनुसार बदलू शकतात. आणि हाच मुद्दा आपल्याला आपल्या शेवटच्या भागाकडे घेऊन जातो. तो म्हणजे लोकशाही ही काही दगडावर कोरलेली गोष्ट नाहीये. ती एका नदीच्या प्रवाहासारखी आहे, सतत वाहणारी
बदलणारी आणि विकसित होणारी. आजच्या काळातही लोकांना अधिक अधिकार देण्यासाठी काही देशांनी प्रत्यक्ष लोकशाहीची साधनं वापरली आहेत. जसं की स्वित्झर्लंडमध्ये रिकॉल नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे निवडून दिलेला प्रतिनिधी जर नीट काम करत नसेल तर त्याला परत बोलवण्याचा अधिकार लोकांना आहे. तसंच सार्वमत म्हणजे कुठल्याही कायद्यावर थेट लोकांचं मत घेणं. या साधनांमुळे सामान्य माणसाच्या हातात जास्त ताकद येते. मॅल्कम व्हॉयली यांनी हेच खूप छान शब्दात सांगितलं आहे. ते म्हणतात की लोकशाही जागा, वेळ आणि परिस्थितीनुसार विकसित होते. ती सतत बदलत राहते, म्हणूनच ती एक गतिमान संकल्पना आहे. तर हा होता लोकशाहीचा प्रवास, प्राचीन ग्रीसपासून आजच्या डिजिटल युगापर्यंत. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आज टेक्नॉलॉजीने आपल्याला इतकं जवळ आणलं आहे, मग विचार करा भविष्यात हीच टेक्नॉलॉजी लोकशाहीचं रूप कसं बदलेल. कदाचित आपण पुन्हा एकदा एका नव्या प्रकारच्या प्रत्यक्ष लोकशाहीकडे तर जात नाही ना. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.